नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अंगणवाडी मुख्य सेविका भरती प्रक्रियेअंतर्गत जी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे, यासाठीचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस जो आहे, या एक्झाम पॅटर्न आणि सिलेबसमध्ये तांत्रिक प्रश्न जे आहेत, यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, ते म्हणजे तांत्रिक प्रश्न आहेत. आता या तांत्रिक प्रश्नांची स्वतंत्र तयारी करणे आवश्यक आहे. यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुपोषण, त्याचबरोबर लसीकरण, पोषण आहार, ICDSचे कायदे, ICDS अभियानबद्दल माहिती, त्याचबरोबर महिला आयोग, तसेच महिला आणि बालविकास योजना आधारित तांत्रिक प्रश्न आहेत, हे पाहूयात. तर या अगोदर आपण पहिल्या 3 भागांमध्ये विविध जे प्रश्न आहेत, तांत्रिक प्रश्न पाहिले होते. आता भाग 4थ्यामध्ये जे मिक्स तांत्रिक प्रश्न आहेत, येण्याची शक्यता असलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे पाहूयात. तत्पूर्वी पाहू शकता तांत्रिक प्रश्नामध्ये नक्की काय विचारलं जातं. तर अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका भरती अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी पाहू शकता पदाच्या परीक्षेमधील जे घटक आहेत, यामध्ये बालक पोषक आहार संबंधित प्रश्न विचारले जातात. यानंतर शासन सरकारमार्फत राबवल्या जाणाऱ्या बालकांसंदर्भातील जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विविध योजना आणि त्या संबंधित बनवण्यात आलेले विविध कायदे, या संबंधित प्रश्न विचारले जातात. यानंतर पाहू शकता बालकांच्या आजारासंबंधित माहितीवर आधारित प्रश्न विचारले जातात. शिक्षणासंबंधित शासन सरकारमार्फत बनवण्यात आलेल्या विविध तरतुदी आणि योजनांवर आधारित प्रश्न, तसेच त्या संदर्भातील चालू घडामोडी, यावर आधारित प्रश्न विचारले जातात. यानुसार पाहू शकता आहार, बालकांचा आहार आहे, शिक्षण योजना आणि वरील सर्व घटकांशी निगडीत असणाऱ्या चालू घडामोडींवर आधारित सुद्धा प्रश्न येतात. पाहुयात 20 प्रश्न महत्त्वाचे अंगणवाडी मुख्य सेविकांतर्गत जे आहे. राष्ट्रीय पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला सबलीकरण योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ही राष्ट्रीय महिला सबलीकरण योजना आहे, कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? पर्याय आहेत 2016, 2014, 2018 आणि 2022. तर पाहू शकता 2016 साली राष्ट्रीय महिला सबलीकरण योजना जी आहे, सुरू करण्यात आली आहे. दुसरा प्रश्न आहे, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम कोणत्या अन्वये अपराधांची परीक्षा करण्यासाठी विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येते? तर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अधिनियम जो आहे 1988 अन्वये जो कलम वापरण्यात आलेला आहे, तर पाहू शकता कलम नंबर 3 जो आहे, या कलम 3 अंतर्गत विशेष न्यायाधीशांची नेमणूक केली जाते. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 3 अंतर्गत ही नेमणूक केली जाते. पुढचा प्रश्न पाहूयात. तिसरा प्रश्न आहे, कोणती शिस्त मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते? लहान मुलांच्या जीवनामध्ये कोणती शिस्त जी सकारात्मक बदल घडवते? पाहू शकता 4 प्रश्न आहेत, 4 पर्याय आहेत. अधिकारपूर्ण शिस्त, अतिमोकळीक, लोकशाही शिस्त, सौम्य शिस्त. तर पाहू शकता पर्याय क्रमांक क उत्तर बरोबर आहे. लोकशाही शिस्त जी आहे, ही मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते. पुढचा प्रश्न 14वा प्रश्न, कोणते वर्ष हे आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले? पाहू शकता 1995, ब पर्याय आहे 1979, क पर्याय आहे 1970 आणि ड आहे 1983. तर 1979 हे जे वर्ष आहे, आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. 5वा प्रश्न आहे, बालकाच्या सामाजिक जीवनाची सुरुवात कधीपासून होते? लहान मुलांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात कधीपासून होते? पाहू शकता जी सामाजिक जीवनाची सुरुवात आहे, पर्याय आहेत सामाजिक खेळ, दुसरा पर्याय आहे बालकाचे हास्य, क पर्याय आहे नजर येणे आणि ड आहे मान सावरणे. तर पाहू शकता बरोबर उत्तर आहे बालकाचे हास्य. हे जे आहे बाळाच्या सामाजिक जीवनाची सुरुवात असते. म्हणजेच पर्याय क्रमांक ब उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न 6वा, स्वभाव व परिस्थिती या दोहोंच्या आंतरक्रियेत कोणती प्रक्रिया घडते? स्वभाव आणि परिस्थिती या दोहोंच्या आंतरक्रियेतून जी परिस्थिती घडते, त्याला काय म्हटलं जातं? पाहू शकता जीवनशैली, व्यक्तिमत्व, प्रगल्भता आणि सामाजिकरण. तर व्यक्तिमत्व जे घडते,
तर यामध्ये व्यक्तिमत्वाची प्रक्रिया घडते. स्वभाव आणि परिस्थिती या दोहोंच्या आंतरक्रियेत ही प्रक्रिया घडते. त्याला व्यक्तिमत्व असे म्हटले जाते. 7वा प्रश्न, व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडवण्याची महत्त्वाची प्रक्रिया कोणती? तर व्यक्तिमत्व घडवण्यासाठीची जी महत्त्वाची प्रक्रिया आहे, ती कोणती आहे? पाहू शकता. पहिला पर्याय आहे सामाजिक नियंत्रण, दुसरा आहे सामाजीकरण, तिसरा आहे मानवी संपर्क आणि आहे भाषा. तर पाहू शकता सामाजीकरण जे आहे, हे व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडवण्याची महत्त्वाची प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न आहे 8वा प्रश्न. सामाजिक समस्यांचा संबंध मानवाच्या जीवनाशी कशा पद्धतीचा असतो? तर सामाजिक समस्या असतात, या समस्यांचा संबंध मानवाच्या जीवनाशी कशा पद्धतीचा असतो? पाहू शकता. पर्याय आहेत धकाधकीचा, ब आहे सार्वजनिक, क आहे सर्वसामान्य आणि ड आहे दैनंदिन. तर उत्तर पाहू शकता ड आहे दैनंदिन. दैनंदिन पद्धतीचं असतं. सामाजिक समस्यांचा संबंध मानवी जीवनाशी दैनंदिन पद्धतीचा असतो. 9वा प्रश्न पाहूयात. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणात सविस्तर मार्गदर्शक सूत्रे आणि नियम नमूद केले आहेत? तर जे प्रकरण जे आहे म्हणजेच त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ही मार्गदर्शक सूत्रे जी जारी केली आहेत, नियम जारी केली आहेत. कोणत्या प्रकरणात आहेत? पाहू शकता. 4 पर्याय आहेत. विशाखा, शहाबानो, मथुरा आणि भैरवी देवी. तर पाहू शकता विशाखा हे जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये सविस्तर मार्गदर्शक सूत्रे आणि नियम नमूद करण्यात आलेली आहेत. तर पाहू शकता अशाच पद्धतीच्या ज्या परीक्षा आहेत, विविध भरती परीक्षा सध्या डी-सी-सी बँक भरती अंतर्गत सुद्धा भरती परीक्षा सुरू आहे. यासाठीच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज जे आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आम्ही 10 प्रश्नपत्रिकेचा संच मॉक टेस्ट तयार केला आहे. पी-डी-एफ त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट तुम्ही जे रिअल खरी परीक्षा असते त्या पद्धतीची तुम्ही परीक्षा देऊ शकता. यासाठीची दर्जेदार अशी टेस्ट तयार केली आहे. हे 10 सेक्शन त्यामध्ये कव्हर करण्यात आलेली आहेत. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आमचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हा प्रश्नसंच तुमचे जे प्रश्न आहेत तयारी करू शकता. ते प्रश्नपत्रिका आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांची जी मॉक टेस्ट आहे, सराव करू शकता. तर याबद्दलचे अपडेट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत 10वा प्रश्न. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला? तो राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा जो आहे पाहू शकता 2006 साली अस्तित्वात आला आहे. 2006 साली जारी करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 11वा आहे. इंटरफेरॉन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते? म्हणजे प्रथिन आहे इंटरफेरॉन नावाचं. हे कोणत्या रोगावर वापरलं जातं? कोणत्या रोगावर उपयोगी पडतं? पर्याय आहेत ठिंगूपणा आहे, ॲनिमिया, विषाणू संक्रमण आणि मधुमेह. पाहू शकता विषाणू संक्रमण जे आहे, या विषाणू संक्रमणासाठी इंटरफेरॉन हे प्रथिन ह्या रोगावर उपयोगी पडते. विषाणू संक्रमणावर जे आहे हे प्रथिन वापरलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा. प्रथिने जी असतात ही प्रथिने कशापासून बनतात? पाहू शकता. पर्याय साखर, अमिनो आम्ले, मेदाम्ले आणि दूध. तर जे अमिनो आम्ले असतात यापासून प्रथिने बनली जातात. प्रथिने तयार होतात अमिनो आम्लेपासून. म्हणजेच ब उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13वा पाहूयात. महिला विकासाची आणि सबलीकरणाची एकात्मिक योजना कोणती? तर महिला विकासासाठी सबलीकरणासाठीची एकात्मिक योजना जाहीर करण्यात आली होती. पाहू शकता 4 पर्याय. स्वयंसिद्ध, मनोधैर्य, निवारा आणि माहेर. तर स्वयंसिद्धा ही जी आहे महिला विकासाची आणि सबलीकरणाची एकात्मिक योजना आहे. याचं नाव आहे स्वयंसिद्धा म्हणून. पुढचा प्रश्न 14वा. राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण सबला योजना प्रामुख्याने कोणत्या घटकांमार्फत राबवली जाते? पाहू शकता 4 ऑप्शन. अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, समाज कल्याण विभाग आणि यापैकी नाही. तर राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण सबला योजना प्रामुख्याने अंगणवाडी क्षेत्रामध्ये अंगणवाडी घटकामार्फत राबवली जाते. म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर यासाठीचं बरोबर आहे. 15वा प्रश्न. राजीव गांधी किशोरवयीन मुलींची सक्षमीकरण सबला योजनेच्या माध्यमातून 11
ते 18 वर्ष वयोगटातील मुलींसाठी कोणते डोस देण्यात येतात? पाहू शकता. राजीव गांधी किशोरवयीन मुलींची सक्षमीकरण सबला योजनेच्या माध्यमातून 11 ते 18 वर्ष वयोगटासाठी मुलींचे डोस देण्यात येतात. याचं नाव काय आहे? पाहू शकता. लोह आहे, फॉलिक ॲसिड गोळ्या, अजीवनसत्व आणि वरील सर्व. तर पाहू शकता वरील सर्व जे डोस आहेत यामध्ये शामिल आहेत. म्हणजेच वरील सर्व जे आहे यामध्ये अजीवनसत्व आहे, फॉलिक ॲसिड आहे आणि लोह यामध्ये समावेश आहे. 16वा प्रश्न आहे. सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असतं? तर पाहू शकता सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असतं? पर्याय अ आहे 30%, ब आहे 40%, क आहे 70% आणि ड आहे 20%. तर पाहू शकता यामध्ये बरोबर उत्तर आहे 40%. सोयाबीनमध्ये एकूण 40% प्रथिन असतं. 17वा प्रश्न आहे. 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरीज ऊर्जा मिळते? 1 ग्राम जे स्निग्ध पदार्थ आहेत, या स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरीज ऊर्जा आपल्याला मिळते? पाहू शकता 10 ग्राम आहे. त्यानंतर पाहू शकता 7 आणि 9. तर बरोबर उत्तर पाहू शकता 9 ग्राम आहे. परंतु परिपूर्ण उत्तर म्हणायला गेलं तर पाहू शकता पर्यायामध्ये 9.3 कॅलरीज इतकी ऊर्जा जी आहे 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून कॅलरीज जी आहे 9.3 कॅलरीज इतकी ऊर्जा मिळते. 18वा प्रश्न आहे. गरीब मुलींच्या लग्नासाठी रूपश्री ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? गरीब मुलींच्या लग्नासाठी रूपश्री ही योजना जी आहे सुरू करण्यात आलेली आहे. 4 पर्याय: हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल. ते जी योजना आहे रूपश्री योजना ही पश्चिम बंगाल अंतर्गत पश्चिम बंगालद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न 19. प्रश्न क्रमांक 19 आहे. अन्नातील बिघाड हा कोणत्या घटकाच्या वाढीमुळे होतो? तर पाहू शकता अन्नातील जो बिघाड आहे कोणत्या घटकाच्या वाढीमुळे होतो? पर्याय क्रमांक अ आहे सूक्ष्मजीव, ब आहे कीटकांची, क आहे विषाणूंची आणि ड आहे कृमींची. तर सूक्ष्मजीव हे बरोबर उत्तर आहे. अन्नातील बिघाड हा सूक्ष्मजीव या घटकांच्या वाढीमुळे होतो. प्रश्न क्रमांक 20 आहे. मुलं कोणत्या टप्प्यामध्ये आत्मकेंद्रित असतात? कोणत्या टप्प्यामध्ये लहान मुलं जी आहे आत्मकेंद्रित असतात? पाहू शकता स्वतःचा विचार करतात असा या आत्मकेंद्रितचा अर्थ आहे. पाहू शकता पर्याय क्रमांक अ आहे सुरुवातीचे बालपण, ब आहे कुमारवय, क आहे वयात येण्याचा मधला टप्पा आणि ड आहे अर्भकावस्था. तर पाहू शकता मुलं जे आहे सुरुवातीच्या बालपणाच्या काळामध्ये जे आहे आत्मकेंद्रित असतात. म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर यासाठीचं बरोबर आहे. सुरुवातीचे बालपण हे उत्तर यासाठीचं बरोबर आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने जे आहे महिला आणि बालविकास विभाग यांच्या अंतर्गत तांत्रिक प्रश्न जे आहेत हे विविध सेक्शनवर आधारित प्रश्न अशा पद्धतीने विविध जो महत्त्वाचा भाग आहे, जो वेगळ्या पद्धतीने करायचा आहे, यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते तयारी केली जाऊ शकते. याची PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याचबरोबर भरती परीक्षांची तयारी करण्यासाठी मॉक टेस्ट इत्यादीबाबतची माहिती, त्याचबरोबर आमचं ॲप्लिकेशन आहे. त्यावरून तुम्ही सराव करू शकता प्रश्नपत्रिकेचा आणि अपडेट करू शकता. या संदर्भात आता जी महिला आणि बालविकास विभाग ही भरती परीक्षा आहे, या संदर्भात अपडेट मिळवण्यासाठीच आमच्या सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठीच त्याचबरोबर जे आहे महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.